नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता 10वी भूगोल या विषयाची माहिती घेत आहोत। त्यामध्ये आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय 8 नंबरचा जो काही भाग आहे, 8 नंबरचा जो काही आपला टॉपिक आहे, त्याचा दुसरा भाग आपण घेत आहोत। मागच्या भागामध्ये आपण भारत आणि ब्राझीलची शेती याबाबतची माहिती घेतलेली आहेच। मग इथे आणखीन एक भाग असा आहे की एक माहितीसाठी दिले आपल्याला की तुम्हाला माहीत आहे का की आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या चलनाशी म्हणजे डॉलर सांगड घातली जाते। डॉलर ही या चलनाचे चिन्ह आहे। ब्राझिलियन रियाल BRL हे ब्राझीलचे चलन आहे। रुपये हे या चलनाचे चिन्ह आहे आर। तर भारतीय रुपये INR हे भारतीय चलन आहे, हे या चलनाचे चिन्ह आहे। एक अमेरिकन डॉलर बरोबर रुपये म्हणजे 3.1297 आणि एक अमेरिकन डॉलर बरोबर 64.153। आता इथे टीप दिली की हे जे दर आहेत हे चलनाचे दर आहेत आणि हे सतत बदलत असतात। ही एक माहिती दिली होती आपल्या माहितीसाठी, परंतु आपण हा भाग आपण जेव्हा त्याच्यामध्ये पुढे घेतोय यामध्ये आपण काय काय घेतलं होतं की जसं भारत मासेमारी नंतर ब्राझील या संदर्भात ही माहिती घेतोयच आपण। ब्राझीलची खाणकाम संदर्भात आपण माहिती घेतोय आता की ब्राझीलचा पूर्व भाग हा जो आहे यामध्ये प्रामुख्याने लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट यासारखी खनिज संपत्ती त्या ठिकाणी आहे। दुर्गम अशा प्रकारचं घनदाट अरण्य आहेत, सुप्त जमीन खनिज आहेत, काही साठे आहेत, अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे अंतर्गत भागातलं जे काही खाणकाम व्यवसाय आहे त्याच्यावर सुद्धा मर्यादा आलेल्या आहेत आणि खनिजांची जी काही उपलब्धता आहे त्या उपलब्धतेवरच त्या देशाची जी काही मागणी असते, वाढती मागणी, नंतर ती उच्चभूमी त्या प्रदेशातील त्यानुसारच हा खाणकामाचा जो काही व्यवसाय आहे त्याचा विकास हा होत असतो। तर अशा पद्धतीने हा एक खाणकामाच्या भागातला भाग आहे। आता पुढे आपण याचा जेव्हा मुद्दा आपण घेतोय तो असा की जी काही मासेमारी आहे ह्या मासेमारीच्या संदर्भामध्ये ब्राझीलच्या देशाची जी काही मासेमारी त्याचा जर आपण विचार केला तर इथे या ब्राझील देशाला जवळजवळ 7400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे। थंड आणि उष्ण प्रवाहाचा संगम त्या ठिकाणी आहे, विस्तीर्ण भूखंड मंच आहेत आणि यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचं उत्कृष्ट अशा प्रकारचं क्षेत्रसुद्धा त्या ठिकाणी लाभलेलं आहे। मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे त्या ठिकाणी। नंतर वैयक्तिक त्याचबरोबर लहान जे काही समूह आहेत, लहान समूहामार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून हा व्यवसाय केला जातो। प्रामुख्याने स्वॉर्ड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन यासारखी जे जलचर आहेत त्यांची त्या ठिकाणी पकड केली जाते। त्याचबरोबर ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने आणि नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी ही त्या ठिकाणी विकसित झालेली नाही। हा एक त्या ठिकाणचा एक भाग आहे की गोड्या पाण्यातली मासेमारी मात्र विकसित झालेली नाही। आता आपण
ब्राझीलचा विचार करत असताना आपण भारताचा सुद्धा आपण विचार करत आहोत की जसं भारताची जर शेती आपण पाहिली तर भारतीय शेतीमध्ये ब्राझीलच्या तुलनेने स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे. शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले जे काही मनुष्यबळ आहे ते सुद्धा जास्त आहे. भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. भारतात सुमारे 60% भूभाग हा लागवडीखाली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे विस्तीर्ण मैदान आहेत, सुपीक मृदा आहे, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी, हवामानातील वैविध्यता आहेत. भारतात शेती मुख्यत्वे निर्वाह प्रकारची शेती आहे. भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही खाद्यान्नाची पिकं घेतली जातात. चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग यासारखी नगदी पिकंसुद्धा भारतामध्ये घेतली जातात. म्हणजे भारत हा विविध प्रकारची फळं, मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला पिकवणारा असा एकमेव देश आहे. तर अशा प्रकारे आपण भारताची शेती अभ्यासतोय. त्याचबरोबर भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये आयात निर्यातीचा जो काही भाग आहे तो व्यापारी भाग जर आपण तुलनात्मक जर पाहिला तर तुलनात्मक जे काही घटक असतात जसं भारत आणि ब्राझील आयातीमध्ये खनिज तेल, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, चांदी, कागद, औषध. ब्राझीलच्या संदर्भामध्ये खनिज तेल, यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वंगण. निर्यातीमध्ये चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम, कापड आणि आंबे. ब्राझील लोह खनिज, कॉफी, कोको, सोयाबीन, कापूस, साखर, संत्री, केळी ही निर्यात झाली. व्यापारी भागीदारी काय आहे मग? युनायटेड किंगडम भारताची, अमेरिकी संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया. ब्राझील, अमेरिकी संयुक्त संस्थाने, जर्मनी, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत. तर अशा प्रकारे आयात निर्यात आणि भागीदारीचं व्यापारी धोरण हे सुद्धा तुलनात्मक त्याचा तक्ता आपण अभ्यासलेला आहे. आता गुंतवणुकीच्या संदर्भात माहिती पाहूया. आता गुंतवणुकीची जी संदर्भ आहे तो तौलनातिक घटक त्यामध्ये भारत आणि ब्राझील. गुंतवणुकीचं जे काही प्रमाण आहे ते भारताची ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. ब्राझीलची भारतामध्ये तुलनेने अल्प प्रमाणात गुंतवणूक आहे. गुंतवणुकीचं क्षेत्र भारताचं माहिती आणि तंत्रज्ञान, औषध उत्पादन, ऊर्जा निर्मिती, शेती, खाणकाम, अभियांत्रिकी, वाहन निर्मिती. ब्राझीलमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती, खाणकाम, वाहन निर्मिती, पादत्राणे आणि निर्मिती अशा प्रकारे ही गुंतवणूक आहे भारत आणि ब्राझीलची. या ठिकाणी काही चिन्हसुद्धा दाखवली गेलेली आहेत. त्याला बौद्ध चिन्ह असं म्हटलं गेलेलं आहे. जसं ONGC, नंतर RINL, विजाग स्टील प्लांट, RACLW, त्यानंतर खादी ग्रामोद्योग, केंद्रीय रेशीम बोर्ड, RCF असे यांची काही चिन्हसुद्धा ठरलेली आहेत, ती इथे दाखवली गेली आहेत. आता मासेमारी जर पाहिली आपण, या मासेमारीच्या संदर्भामध्ये भारताचा जर विचार केला, मगाशी ब्राझीलचा केला, आता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे. आहारातील एक घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होत असतो. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे. भारताला एकूण 7,500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे आणि या किनाऱ्यालगतच मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40%. त्यामध्ये वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे यासारखे मासे मिळतात. अरबी समुद्रामध्ये आढळतात आणि बंगालच्या उपसागरामध्ये शेवंडे, त्याचबरोबर लंबी चकाई, क्ल्युपिड्स म्हणजे त्यानंतर रावस अशा प्रकारचे आढळतात, जलचर आढळतात. त्याचबरोबर गोड्या पाण्यामध्ये सुद्धा हा व्यवसाय केला जातो. गोड्या पाण्यामध्ये ज्या काही नद्या आहेत गोड्या पाण्याच्या, जसं मत्स्यपालनामध्ये नद्या, कालवे, जलाशय, तलाव यामध्ये हे चालतं. त्यामध्ये कटला, रोहू, चोपडा
अशा प्रकारचे मासे हे गोड्या पाण्यात आढळतात आणि देशाच्या एकूण उत्पादन जे आहे त्यामध्ये मत्स्य व्यवसायापैकी जवळजवळ 60% वार्षिक उत्पादन हे गोड्या पाण्याच्या मासेमारीतून मिळत असतं. तर अशा प्रकारे ही भारताच्या संदर्भातली मासेमारी आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर आता आपण खाणकाम व्यवसाय पाहणार आहोत. आता खाणकाम व्यवसाय जो आहे तो भारतातला जर पाहिला आपण तर भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी खाणकाम व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्रात आणि छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्रात जवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल, कोयाली या ठिकाणी खनिज तेलाचे विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे काही साठे सापडलेले आहेत आणि राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशामध्ये कडप्पा या दगडांच्या काही खाणीसुद्धा या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारे हा खाणकाम व्यवसायसुद्धा भारताचा आहेच. त्याचबरोबर भारतातील शेती हा जो एक नकाशा आहे, जर आपण आपल्या भारत देशाचा नकाशा पाहिला तर भारत शेतीप्रधान देश आहे आणि भारतातील मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय हा केला जातो. मुख्य गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे जास्त त्यामध्ये अग्रणी आहेत. साखरेच्या उत्पादनावर सुद्धा तशी काही राज्ये दिली तिथे पिवळ्या रंगाने ही राज्ये दाखवलेली आहेत आपली. कापसाच्या उत्पादनातली काही राज्ये दाखवली ती हिरव्या रंगाने दाखवलेली आहे, ती आपण पाहू शकता या नकाशामध्ये. तसं हा जो भाग दाखवला आहे हा इथे जर आपण नकाशा जर पाहिला तर हा भाग येतो, जसं गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, हा भाग आलेला इथे. आता उद्योगधंद्याच्या बाबतीत आपण विचार करत असताना उद्योगधंदे ब्राझील आणि भारत. अवजड उद्योग ब्राझील लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती. भारत खनिजाचे साठे, धातू निर्मिती, लोह पोलाद, कोळशाचे साठे, तांबे, शिसे आणि जस्त. आता या ठिकाणी पारंपरागत काही उद्योग आहेत, जसं साखर, सुती कापड, रेशीम, लोकर उद्योग, त्याचबरोबर खाद्यान्न प्रक्रिया. शेतीवर आधारित उद्योगधंद्यामध्ये कापूस, ताग आणि साखर आहे. आणि तंत्रज्ञानावर जो आहे भाग आपला तो हा जर पाहिला इथे हा भाग तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. जसं त्यामध्ये ईशान्य आणि पश्चिमेकडील जे काही प्रदेश आहेत त्यामध्ये कमी विकसित झालेला आहे. त्याचा प्रामुख्याने मोठ्या शहरातून या उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे. आता व्यापाराच्या बाबतीमध्ये जर पाहिलं आपण तर हा जो एक तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये याचं जर आपण वाचन केलं आणि त्याची उत्तरं जर लिहिण्याचा प्रयत्न केला, जसा व्यापार संतुलन म्हणजे काय, व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा, प्रत्येकात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे, ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते आणि भारताचं व्यापार संतुलन हे कोणत्या प्रकारात येतं. तर अशा प्रकारे इथे हा एक भाग आहे. आता आपल्याला निर्यात आणि आयात व्यापार संतुलन जे आहे ते आपण जर पाहिलं तर इथे आकडेवारी दिलेली आहेत. 2009-10, 2010-11, 2011-12, 2012-13ची अशी आकडेवारी भारत आणि ब्राझीलची निर्यात आणि आयात या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत व्यापार संतुलनाचा जो काही भाग आहे तो आपण जर पाहिला 9-10च्या बाबतीमध्ये तर तो कसा आहे हे सुद्धा आपल्याला या व्यापार संतुलनावरूनच आपल्याला दिसून येईल. म्हणजेच व्यापार संतुलनाचा जो काही भाग आहे या भागाचा विचार आपण ह्या आकृतीवरून आपण पाहतोय की हे जे व्यापार संतुलन जे आहे इथे थोडंसं आपण हे जे आहे हा तक्ता जो आहे या तक्त्याचं
कोणकोणत्या ठिकाणी व्यापार संतुलन झालेलं आहे हे आपण स्वतः त्याचा एक विचार करा, आकडेवारी पहा आणि त्यावरून आपल्याला व्यापार संतुलन हे लक्षात येईल. आता इथे ब्राझीलच्या तुलनेत ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा एक ग्राफ दिलेला आहे की हिस्सा 25% आणि त्याचं आकृती 8.5 ही आकृती दिलेली आहे. त्याचं आपल्याला निरीक्षण जर केलं आपण तर त्यामध्ये ब्राझील आणि भारताची तुलना त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. आता इथे काय सांगितलं की भारतामध्ये खरं म्हणजे प्रामुख्याने चहा, कॉफी आणि मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी, लोह खनिज, कापूस, रेशीम, आंबे, नंतर याची निर्यात केली जाते. त्याचबरोबर खनिज तेल, यंत्रसामुग्री, मौल्यवान खडे, सोने चांदी अशा प्रकारची आयातसुद्धा केली जाते. आता ही जी आहे आकृती तुमच्या समोरची ही 8.6 मध्ये पुस्तकातली आकृती आहे. भारत आणि ब्राझील यांच्यामधील व्यापाराचा आलेख आहे. त्यामध्ये त्याचं वाचन करून उत्तरं शोधायला सांगितलेली आहे. जसं कोणत्या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ही ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक होतं, तर ते मध्ये 2009 ते 2019. दुसरा प्रश्न, कोणत्या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार संतुलन सर्वात अनुकूल होते, तर ते म्हणजे 2013. आपण या नकाशावरून त्याचा अभ्यास करू शकतो. 2013 साली झालेल्या व्यापार संतुलनाच्या बाबतीमध्ये भाष्य करा आणि कोणत्या वर्षापासून भारताच्या निर्यातीचं मूल्य ब्राझीलकडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे, 2013. त्याचबरोबर ब्राझील आणि भारत यांच्यातील व्यापारी जो काही संबंध आहे त्यावर टिपल्या. हा एक मोठा प्रश्न आहे. ती भारत आणि ब्राझीलचा जर संदर्भ घेतला, व्यापारी संदर्भ, तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की व्यापाराच्या बाबतीमध्ये दोन्ही देशामध्ये बरंचसं देवाणघेवाण झालेली आपल्याला दिसून येईल. तर मग आपण मागच्या त्या भागामध्ये पाहिलेलं तिथे. आता इथे सुद्धा एक भाग दिला आहे की भारत ब्राझील मैत्री ब्रिक्स म्हणून हे दिलेलं आहे. या लघुरूपाचा अर्थ काय होतो, हा गट कधी स्थापन झाला, या गटाचे उद्देश कोणते आणि कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत, या गटाचे उद्दिष्ट काय आहे. तर अशा प्रकारे इथे काही भाग हा सुद्धा देण्यात आलेला आहे. आता इथे आणखीन एक भाग दिला होता की जसं व्यापार संतुलन म्हणजे काय, हा एक भाग होता मागाशी की व्यापार संतुलनाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर कोणत्याही देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्य त्यांची तफावत म्हणजे व्यापार संतुलन. आता व्यापार संतुलनाचे प्रकार जर पाहिले आपण तर त्यामध्ये व्यापार संतुलन आणि असंतुलित म्हणजे तुटीचं आणि शिल्कीचं हे व्यापार संतुलनाचे काही प्रकार येतात. नंतर कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे, तर प्रत्येक वर्षामध्ये भारताची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे. आणि ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारामध्ये येते, तर ब्राझीलचे जे काही व्यापार संतुलन आहे ते शिल्कीचं म्हणजे व्यापार संतुलन येत असतं. भारताचे व्यापार संतुलन हे कोणत्या प्रकारात येत असतं, तर भारताचं व्यापार संतुलन हे तुटीचं जे आहे त्यामध्ये येत असतं. आता इथे मगाशी ते एक तुम्हाला दाखवलं होतं बघा, एक ब्रिक्स. या ब्रिक्सच्या संदर्भात जर माहिती घेतली तर ब्रिक्सचा जो काही अर्थ आहे तो ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका असा त्याचा अर्थ आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, त्यानंतर चायना आणि साऊथ आफ्रिका, BRICS ब्रिक्स. आता हा जो गट आहे हा गट कधी स्थापन झालेला आहे, हा 2006 मध्ये या गटाची स्थापना झालेली आहे. या गटाचा उद्देश काय होता, या गटाचा उद्देश परस्पर आर्थिक सहाय्य, व्यापार वाढ, परस्पर सहकार हे या गटाचा उद्देश आहे. आणि कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत, उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत.
या गटाचे सदस्य देश कोणकोणत्या खंडात आहेत? या गटाचे सदस्य देश दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या खंडामध्ये आहेत. तर अशा प्रकारे या ब्रिक्सच्या बाबतीमध्ये आपल्याला दैवतेचे रंग आहेत त्याची सुद्धा आपण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आता इथे मात्र की जसं कोणत्या वर्षी पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या काही प्रश्नसुद्धा त्यामध्ये दिलेले होते की कोणत्या वर्षी भारताने ब्राझीलकडून आयात केलेले मूल्य ब्राझीलला केलेल्या निर्यात मूल्यापेक्षा अधिक होतं. तर 2009 ते 2012 हा त्याचा कालखंड आहे आणि भारत आणि ब्राझीलबरोबर जो काही व्यापार झालेला आहे त्या संदर्भात ही माहिती होती. आता याचं जर स्पष्टीकरण जर आपण केलं तर भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. त्या ठिकाणी औद्योगिक केंद्र उभारलेली आहे. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जा, शेती, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली. ब्राझीलची भारतात केली जाणारी व्यापारी गुंतवणूक त्यामानाने अल्प प्रमाणात आहे. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती आणि तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैव इंधन यासारख्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. आता आपल्याला इथे काय दिले तुम्हाला माहीत आहे काय दिले की गेल्या 150 वर्षांपासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनातील अग्रगण्य स्थान कायम आहे आणि म्हणूनच या प्रदेशाला जगाचा कॉफी पॉट असं म्हटले गेलेले आहे. कॉफी ही इथिओपियातील मूळ वनस्पती आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमध्ये पारा राज्यात कॉफीची लागवड केली. कॉफीच्या मळ्यांना फजेंडॉस असं म्हटलं गेलेलं आहे. तर एक आपल्या माहितीसाठी होतं. आणखीन आपल्या माहितीसाठी काय आहे, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कर हा एक महत्त्वाचा भाग आहे. देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यावर एकच कर असावा या उद्देशाने भारताने विक्री आणि मूल्यवर्धित कराऐवजी वस्तू आणि सेवा कर प्रणाली म्हणजे GST 2017 पासून अवलंबलेली आहे. ब्राझीलने ही कर प्रणाली 1984 पासूनच स्वीकारलेली आहे. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये ही वस्तू आणि सेवा कर प्रणाली GST बहुस्तरीय आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी भारत आणि ब्राझीलच्या संदर्भामध्ये जो भाग आपला होता की आपला जो पाठ आहे त्या पाठामध्ये जसं सांगितलं की अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या भागाचा आपण विचार करतोय. तर इथे भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं म्हणता येईल का, असा एक प्रश्न येतोय की भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं म्हणता येणार नाही. कारण भारतात प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची टक्केवारी 48.8% याच्या उलट ब्राझीलमध्ये ही टक्केवारी केवळ 10% आणि भारतात प्राथमिक व्यवसायाचा स्थूल आंतरदेशीय उत्पादनात हिस्सा 17%, याच्या उलट ब्राझीलमध्ये हा हिस्सा केवळ 5.5%. तर त्याच्यामुळे भारत आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असं म्हणता येणार नाही. त्याचबरोबर इथे एक आणखीन याच्यामध्ये एक भाग येतो की ब्राझील आणि भारताच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर इथे असे काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत तर सोडवायला जसे इथे 3 हे 4 आणि भारतातील खाणकाम व्यवसायाची माहिती लिहा. त्याचबरोबर ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. का जास्त आहे म्हणजे असाही मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. तर इथे आपण या प्रश्नाची जर माहिती घेतली तसं भारत आणि ब्राझील या दोन देशातील मिश्र अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जर माहिती घेतली तर त्यामध्ये आपण मगाशी बरेचसे त्यावर चर्चासुद्धा केलेली आहे आणि ही जी चर्चा आहे त्यातूनच या प्रश्नांची आपण उत्तरं सोडवू शकतो. आणखीन याच्यामध्ये काय सांगितलं की भारतातील मासेमारीच्या संदर्भातला प्रश्न आहे आपला की भारतातली मासेमारीचं स्वरूप जेव्हा स्पष्ट केलं तर त्याच्याऐवजी आपण भारत आणि ब्राझील या देशात चालणारी जी काही मासेमारी यात साम्य म्हणजे फरक आहे तर पाहिला तसं भारत आणि ब्राझील या दोन देशात चालणारी मासेमारी भारत आणि म्हणजे किनारपट्टी विकसित आहेत. भारत आणि ब्राझील या दोन देशात खाऱ्या पाणीसुद्धा आहे.
परंतु भारत आणि ब्राझील या देशात चालणारी मासेमारीतला फरक काय आहे की भारतात ठिकठिकाणी नद्या आहेत, तळे आहेत, सरोवर आहेत, गोड्या पाण्याची, त्याच्यामुळे गोड्या पाण्याची मासेमारी या ठिकाणी केली जाते. परंतु ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगलं, नद्यांचा पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातली मासेमारीचा त्या ठिकाणी विकास झालेला नाही आहे. ब्राझीलजवळ उष्ण आणि सागरी प्रवाह एकत्र येतात. प्रवाहाच्या संगमामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लवक वाढलेलं आहे आणि प्लवक हे माशाचं खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे आढळतात. परिणामी काय होतं, ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय हा विकसित झाला आहे. याच्या उलट भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र नाही आहेत. त्यामुळे अनुकूल घटकामुळे भारतात मासेमारी व्यवसाय याचा मात्र विकास फारसा झालेला नाही, हे आपल्या लक्षात येईल. आता भारतातल्या खाणकामाची जर माहिती आपण जर घेतली तर खाणकामाची माहिती घेत असताना धातू खनिजाचे साठे भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आहेत, जसं झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामध्ये हे खनिज साठे आहेत. आणि नंतर भारतामध्ये छोटा नागपूरचं पठार जे आहे हे खनिजाचं भांडार म्हणून ओळखलं जातं. त्याचा परिणामी भारतातील द्वीपकल्पाच्या ईशान्य भागामध्ये धातू निर्मितीच्या उद्योगाचं केंद्रीकरण सुद्धा झालेलं आहे. नंतर खाणकाम उद्योगाला चालना देणारा वीज पुरवठा हा एक महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये दामोदर महानदी खोऱ्यामध्ये जलविद्युत प्रकल्प आहे, हिराकूड प्रकल्प आहे त्या ठिकाणी, आणि अनेक औष्णिक विद्युत प्रकल्पसुद्धा त्यामध्ये आहे. त्यातून अखंड अशा प्रकारची वीज मिळत असते आणि स्वस्त वीज पुरवठ्यामुळे भारतातील धातू उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे. नंतर उद्योगधंद्याचं केंद्रीकरणसुद्धा झालेलं आहे आणि भारतात पूर्व महाराष्ट्रात आणि छत्तीसगडमधील कोरबा भागामध्ये कोळशाच्या खाणीसुद्धा आहे. नंतर आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्र अरबी समुद्र या ठिकाणी, मुंबई हा एक, गुजरातमध्ये कलोल, कोयली या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरीसुद्धा आहेत. याशिवाय भारताच्या पूर्वेला बंगालच्या उपसागरामध्ये गोदावरी नदीच्या मुखाजवळ खनिजाचे काही तेलाचे साठेसुद्धा मिळालेले आहेत. आणि आणखी याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर भारतातील राजस्थान राज्यामध्ये संगमरवर दगडाच्या काही खाणी आहेत, आंध्रमध्ये कडप्पाच्या काही खाणी आहेत आणि राजस्थानमध्ये तांबे, शिसे आणि जस्त धातू या उद्योग आहेत. कर्नाटकमध्ये लोह, पोलाद, मॅग्नीज, ॲल्युमिनियम अशा प्रकारचे धातू उद्योग आहेत. तामिळनाडू राज्यामध्ये ॲल्युमिनियम धातू उद्योगाला चालना मिळाली आणि त्यामुळे रोजगार निर्मिती भारतामध्ये खाणकाम व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.